जगप्रसिद्ध लक्ष्मी पांडुरंग मंदिर, पांडुरंगाच्या इथे पंढरपूरच्या आधी आगमन झाले असून पांडू शर्मा नावाच्या भक्ताने इथे तपश्चर्या करून पांडुरंगाला इथे येण्यास भाग पाडले व राहण्यास भाग पाडून पांडुरंगाने लक्ष्मी मातेस बोलवून येथे प्रतिष्ठापना करून घेतली आहे. आणि जोशी कुटुंबातील त्या 3 भगिनी येथे पांडुरंगाची सेवा करीत असून श्रीकृष्ण जोशी हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत व ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सप्ताह बसवला जातो. पण मोठ्या प्रमाणात उत्सव आषाढी कार्तिकी साजरा केला जातो व इतरही दर एकादशीला 6:30 वाजता आरती असते व बुधवारी आरती असते दर बुधवारी. आणि पलीकडे लक्ष्मी मंदिर असून नमस्कार. लक्ष्मी पांडुरंग मंदिर पत्रकार दांडेकर या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आमचे मित्र अंबाजी दांडेकर, राजूभाऊ मेत्रे यांचे या ठिकाणी स्वागत. गांधी काका आपले या ठिकाणी स्वागत. दुपारी 2 वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 4:30 वाजता डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांचं प्रवचन होईल आणि त्यानंतर उद्या द्वादशी निमित्त भजन दुपारी 2 वाजता भजन आणि 5:30 वाजता या ठिकाणी पाऊस कुटुंबाचा आरोग्याचा कार्यक्रम होईल आणि 7 वाजता या ठिकाणी महाप्रसादाची साधनं होईल. या मंदिरात लक्ष्मी मातेने वास केला असून संपूर्ण भारतातील हे दुसरे मंदिर असून येथे जोशी कुटुंबातील 4थी मुलगी सेवेत हजर आहे. आणि आषाढी कार्तिकी नवरात्र या वेळेत येथे उत्सव होत असतो आणि त्यानिमित्ताने आषाढी निमित्त येथील रहिवासी हे जावई आषाढी एकादशी निमित्त धनंजय कोथिंबरे व इतर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले असून सध्या खिचडी वाटप चालू आहे. इतरही कार्यक्रम चालू आहेत. त्याची घोषणा मगाशी लाऊडस्पीकरवर झालेली आहे. श्रीगोंदा एक्सप्रेस व नारदवाणी न्यूजकरिता संपादक रमेश गांधीसह पत्रकार छायाचित्रकार सूरज गांधी. हे बाबासाहेब जोशी यांचे नातू हे धनंजय कोथिंबरे.